हॅलो, हा भक्ती मिस. हा राधिका ताई, तुम्हाला कळलं असेलच ना की शनाया तुमच्या शेजारी राहायला आली आहे. हो भक्ती मिस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अहो पण नंतर त्या श्रेयसचा मला फोन आलेला की त्यांचा कॉन्टॅक्ट झालाय, पण मग ती परत ईशाकडे राहायला का गेली? मला ना काहीतरी गडबड वाटते राधिका ताई. कसली गडबड? अहो म्हणजे बघा ना, तिने श्रेयसकडे राहायला जायला हवं होतं की नाही, किंवा त्याच्या घराच्या जवळ, किंवा आईकडे पुण्याला. ती ईशाकडेच का राहायला गेली? मला तर काहीच कळत नाहीये राधिका ताई. तुम्ही प्लीज जरा तिच्यावर ना लक्ष ठेवा. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी चांगलंच लक्ष ठेवलंय. बरं झालं तुम्ही फोन केला. आता पहा ना, हे तिला विसरायचा प्रयत्न करून राहिले, पण ही पोट्टी त्यांचा पिच्छा सोडतच नाही. हो ना, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते. ठीक आहे. हॉट दूसरी शनाया ढूंढ रहा है तू? रे ऐसा कुछ नहीं. अरे मी तुझ्यासाठी बघतोय. म्हणजे भाभी बघते. तुझे पता ना कौन है ये? मल्होत्रा आहेत ना, मल्होत्रा लॉयर, तिची पर्सनल सेक्रेटरी. मल्होत्रा सध्या इथे बॅटिंग चालू आहे, बॅटिंग फुल ऑन. म्हणजे मल्होत्रा सध्या ही केस हँडल करतोय तर गुड यार. गुड गुड. ऐसी पार्टी में चाहिए ना कोई साथ में, ताकि काम की बातें अच्छे से हो. मैं तुझे क्या बोल रहा हूँ, ये सब इन सब मामलों में तो तू माहिर रह चुका है ऑलरेडी. कम ऑन यार आनंद, तू असं बोलतेस जसं आपण या विषयाबद्दल काही पूर्वी बोलायचंच नाही. मला सांगते, मला हाय करते. तुला करते का? ओके ओके.